चला तर मग आज बनवूयात गरमागरम वाफाळता ओला हरभरा आणि वटाणा भात। तर बघा, स्वयंपाकाचा जर कंटाळा आला असेल तर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा वटाणा भात किंवा हरभरा भात बनवून तयार होतो। नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये अगदी तुम्हाला हलकं फुलकं काही खायचं असेल ना, तर हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। हा गरमागरम भात बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवला आहे। कुकर चांगला गरम झाला की त्यामध्ये एक पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आता तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं। तेल चांगलं तापलं की यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आहे। नंतर 1 चमचा जिरं टाकून घेऊयात। जिरा आणि मोहरी छान असं तडतडलं की गॅसची फ्लेम आपण आता कमी ठेवूयात आणि आता यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत। तर इथे मी एक 3 ते 4 लवंग घेतलेले आहेत, 3 ते 4 मिरी आणि सोबतच 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। मसाले चांगले परतले की यामध्ये एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकीचा तुकडा चांगला खलबत्त्यामध्ये कुटून घेतला होता, तो सुद्धा यामध्येच टाकून घेतला। आता आपल्याला हे मिनिटभरासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। लसूण आणि अद्रक छान असं आपण 1 मिनिट परतून घेऊयात। गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे आणि मंद आचेवर लसूण आणि जे अद्रक आहे ना ते परतून घ्यायचं। आता लसूण आणि अद्रक आपलं छान असं परतून झालं की इथे आपण बटर टाकणार आहोत। तर इथे तुम्ही बटर ऐवजी साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता। यामुळे ना आपल्या जी खिचडी आहे किंवा भात आहे ना याला खूप छान अशी टेस्ट येते। जर तुमच्याकडे बटर अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे साजूक तुपाची धार टाकू शकता। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत। तर इथे मी एक मध्यम आकाराचा बारीक असा पातळ स्लाइडमध्ये कांदा चॉप करून घेतला होता। कांदा यामध्ये टाकून घेतला। आता कांदा आपल्याला 1 मिनिटभरासाठी अगदी गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला जास्त कच्चा सुद्धा राहू द्यायचा नाही, अगदी मिनिटभरासाठी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊयात। कांदा छान असा परतला की यामध्ये एक लालबुंद टोमॅटो टाकून घ्यायचा। टोमॅटोच्या आपण अगदी पातळ अशा स्लाइड करून घेतल्या आहेत। सोबतच एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, त्यासुद्धा यामध्येच टाकून घेतल्या। आता आपल्याला हे सुद्धा छान असं मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आहे। आता टोमॅटो सुद्धा छान असा परतून झाला की यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतली। सोबतच 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही इथे टाकू शकता। अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे। हिंगामुळे सुद्धा आपल्या भाताला खूप छान अशी चव येते आणि पचण्यास सुद्धा हलका होतो। 1 चमचा धने पावडर टाकली। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो जो आहे ना तो पटकन मऊ व्हायला मदत होते। आता अजून आपण हे जे मसाले आहेत ना ते 1 मिनिटासाठी छान असे परतून घेऊयात। इथे मी गॅसची फ्लेम सुरुवातीपासून अगदी मध्यम ठेवली आहे। मंद ते मध्यम आचेवरच हे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत। तुम्ही सुद्धा ना एक वेळेस अशी ही वाफाळती खिचडी किंवा गरमागरम भात नक्कीच करून पहा। आता इथे मी 1 वाटी हरभरा घेतलेला आहे। तर हरभरा रात्रभरासाठी पाण्यामध्ये भिजत घातला होता। सकाळी बघू शकता तुम्ही अगदी मस्त असा आपला हरभरा भिजलेला आहे। ज्या वाटीने आपण 1 वाटी हरभरा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी वटाणा सुद्धा घेतला होता आणि वटाणा सुद्धा आपण रात्रभरासाठी भिजवून घेतला। हरभरा आणि वटाणा छान असं भिजलेले आहेत, ते आपण कुकरमध्ये टाकून घेतले आणि या मसाल्यासोबत 1-2 मिनिट परत हे चांगले परतून घेऊयात। जर तुमच्याकडे अख्खे मूग असतील ना तर तुम्ही इथे मूग सुद्धा ॲड करू शकता
किंवा यासोबतच दुसऱ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता. आता इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर इथे मी ब्राऊन तांदूळ वापरणार आहे. तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल आहे तो तुम्ही वापरू शकता, किंवा जर राशनचा तांदूळ म्हणजे कोपनचा जर तांदूळ असेल तर तो सुद्धा इथे तांदूळ तुम्ही वापरू शकता. तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचा. लगेचच आपल्याला पाणी टाकायचं नाही. तर छान असं हे तेलामध्ये जे तांदूळ आहेत ना ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत. लगेच यामध्ये पाणी टाकायचं नाही. 1-2 मिनिट तांदूळ आपण या मसाल्यामध्ये छान असं परतून घेऊयात. आता वरून भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि परत हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी ज्या वाटीने आपण 1 वाटी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने 2 वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी थोडंसं गरम करून घेतलं आणि आपल्याला तांदळाच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे. तर 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी मी ॲड केलं. आता परत हे चांगलं मिक्स करून घेऊयात. जे कडेने तांदूळ लागलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चांगल्या प्रकारे सर्व एकजीव करून घेऊयात. आणि आता आपल्याला मीठ व्यवस्थित लागले की नाही ते चेक करायचं आहे. तर मीठ थोडंसं कमी होतं म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलं. वरून अजून भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. परत हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कमीत कमी हाय फ्लेमवर आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता बघा 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरची वाफ पूर्णपणे घालवून घेतली आणि आता कुकरचं झाकण काढलं. अगदी गरमागरम हा वटाणा आणि हरभरा भात आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता याला रंग तर किती मस्त आलेला आहे आणि अगदी मस्त असा हा भात आपला शिजलेला आहे. अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे. वटाणा आणि हरभरा आपण असं बाजूला वेगळा शिजवलेला नव्हता, तर तो डायरेक्ट भातामध्येच टाकला होता. अगदी मस्त असा आपला गरमागरम वाफाळता भात तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं खात रहा. आता जर तुम्हाला स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल तर अशी ही खिचडी किंवा भात तुम्ही नक्कीच करून खाऊ शकता. हा गरमागरम भात यावरून साजूक तुपाची धार खायला खूपच अफलातून लागते. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.